अगोदर मी दोन्ही संघाच्या 12व्या खेळाडूला विनंती करेन. साईज बॉईज आणि साई समर्थ 11 दोन्ही संघाचा खेळपमान प्लीज आपण पाठवून द्या. दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती आहे. साईज बॉईज आणि श्री समर्थ 11 आपला एक्स्ट्रा प्रतिनिधी म्हणजे 12वा खेळाडू प्लीज पाठवून द्या. साई बॉईज साई समर्थ आपला खेळाडू इथे आला नाही तर 2 रनची पेनल्टी भेटणार आहे, याची यांनी नोंद घ्यायची. साई बॉईज साई समर्थ दोन्ही संघांना 2 रनची पेनल्टी भेटणार आहे इथे. तर सर्व खेळाडूंना तर विनंती आहे मित्रांनो, अशा छोट्या अनाउन्समेंट करायला तर लावू नका, कारण आपण शेवटच्या मोमेंटला येऊन थांबलोय, लाईव्ह मॅचेस करताय आणि त्यामुळे हे बेसिक आहे. दोन्ही संघाचे 12th मॅन आपल्या दरम्यान दाखल होत आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत. आपण सेमी फायनलच्या पहिल्या मॅचकडे दाखल होतोय, जिथे ग्राउंड नंबर 1 मध्ये फायनलचा सेमी फायनलचा थरार प्रेक्षकांच्या भेटीला. एका बाजूला साईज बॉईज जाडिया, साईज बॉईज या संघानं बॅटिंग साठी आमंत्रित केलंय श्री साई समर्थ. समर्थ 11 माफ करा, संघानं टॉस जिंकलाय आणि ते इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. 4 षटकांची मॅच आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. पॉवर प्ले हा नियम आपण पाहिला नाहीये आणि पहिल्या सेमी 1ला इथून होते सुरुवात. गोलंदाजी ट्रॅकवरती संघाचा गोलंदाज ज्याचा आपण पोस्ट प्री मॅच प्रेझेंटेशन मध्ये वाक्य ऐकलं होतं की आम्ही सचिन याच्यावरती खास करून फोकस करणार आहोत. पहिला बॉल पहा, नजरेपासून दूर, बॅट पासून बराचसा बाहेर ठेवला बॉलला, जस्ट स्विंग अँड मिस. बॅट आणि बॉल कोणत्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट नव्हता. पहिला चेंडू डॉट मैदानावरती डिलिव्हर झालाय. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला होती. बॅट आणि बॉलमध्ये बराचसा अंतरही आपण पाहिला. दुसरा बॉल वरती थांबवलाय स्वतः गोलंदाज. या बॉलवरती ऑन साईडला उंची जास्त, लांबी कमी, अगदी 2 क्षेत्ररक्षक या बॉलसाठी आले आणि जजमेंट चुकलं. बॉल हातामधून खाली निसटला आणि इथे जर आपण पाहिलं तर 2 धावा या बॉलवरती अर्जित केल्या गेल्यात. पहिला चेंडू डॉट आल्यानंतर दुसऱ्या बॉलवरती आक्रमण करण्याचा जरूर प्रयत्न झाला. उंची जास्त होती, लांबी त्या बॉलवरती तितकी लांबली नाही. क्षेत्ररक्षक थोडंसं खराब झालं आणि या सिंगल डबलमध्ये कन्वर्ट केले गेले मैदानाच्या आतमध्ये. यावेळी पहा लाजवाब फटका, क्षेत्ररक्षक बॉलवरती 1-2 शेल गॅदर केला आणि पहिल्याच षटकामध्ये फलंदाज बाद, विकेटचं बदल. साई समर्थ संघाच्या कर्णधाराला मी विनंती करतोय, 12वा खेळाडू जर आता पाठवला नाही कमिटीला ठोस निर्णय घ्यावा लागेल, पेनल्टी करावं लागेल. चला 12वा खेळाडू प्लीज द्या. मला त्रास प्रशस्त गोलंदाजी ट्रॅकवरती आहे पहिल्या षटकासाठी. इथून आणखी एक क्लासिकल बॉल जे सुपरली डिलिव्हर्ड बॉल पडला, थोडासा पुढे ठेवला. वेग देखील तितकासा बॉलवरती पाहिला, नजरेपासून दूर होता बॉल. साईडला एक कलात्मक फटका खेळायचा होता. अगदी बॉलमध्ये
बॅटमध्ये कोणत्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट नव्हता म्हणजे डॉट बॉलची सांगता मैदानावरती पुन्हा एकदा पाहता यावेळी बेगीन उंची या बॉलवरती जास्त लांबी नाहीये संध्याकाळच्या सत्रामध्ये आणखी एक गडी माघारी परत नाही विकेटचं पतन अरे ब्लू कलरची चप्पल आहे 1300 रुपयाला सेमीफायनल 1ची पहिली हॅट्रिक होईल का संतोषच्या माध्यमातून पहिला आऊट झाला तिसरा सन्मान दिलाय 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपवला गेला रणसंख्या सर आपण पाहिले तर 2 वरती 2 चेंडूचा खेळ संपलाय 2 महत्वाचे विकेटही आलेत 5 बॉल आतापर्यंत प्रशांतच्या माध्यमातून फेकून झालेत नवीन बॅटर चंद्रकांत मैदानावरती एंटर्ड होताना आपण पाहताय सेमीची मॅच आहे इथून जो संघ जिंकेल तो या स्पर्धेच्या ग्रँड फिनालेमध्ये दाखल होईल आणि या ग्रँड फिनालेमध्ये दाखल होण्यासाठी आता इथे प्रयत्न फार महत्वाचे आहेत शेवटच्या बॉलवरती एक सिंगल धाव कंप्लीट झाले आणि बॅटिंग करणारा जो संघ आहे साईज बॉईज जाऊन पोहोचलाय आवाज झाला 3 आणि गडी आतापर्यंत षटकामध्ये गमावले गेले 2 गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज प्रसादला आपण पाहताय सेकंड ओव्हर मध्ये दाखल झालाय प्रसाद सनस बॉलिंग एंड राईट मोर द विकेट पहिला बॉल पॅड वरती दिशा दिली बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केले रणसंख्या 2च्या साह्याने जाऊन पोहोचेल 5च्या घरात 5 ऑफ दी स्कोर कार्ड 5 हवा आतापर्यंत लगावले गेले 5 दाखवला गेला या षटक क्रमांक 2 मध्ये बॅटिंग करणाऱ्या साईज बॉईज या संघानं पहिल्या षटक लास्ट जबाब राहिलं होतं पहिल्या षटकामध्ये एक अप्रतिम स्पेल गोलंदाज प्रशांत याचा पाहिला जिथे 2 महत्वाचे विकेट मिळवले धावा केवळ 3 खर्ची केल्या आणि गोलंदाजी ट्रॅकवरती जसे गोलंदाज प्रसाद आले आतापर्यंत अप्रतिम दुसरा बॉल थोडासा स्लो केला व्हेरिएशन थोडीशी वैविध्यता या बॉलमध्ये पाहायला मिळाली तर व्हेरिएशन इज अ मोस्ट डेंजरस वेपन इन टेनिस क्रिकेट आणि या मैदानामध्ये तेच घडलंय थोडीशी गती कमी केली क्रिकेटमध्ये मित्रांनो तुमच्या गतीपेक्षा कृतीला फार महत्व आहे आणि साधारण मैदानामध्ये गोलंदाज माध्यमातून केले गेले हलकासा मागे ठेवला बॉलला डॉट बॉलची सांगता आखून टप्पाचा बॉल होता पुढे एकदा शॉर्ट अँड फुलचा हल्ला चढवलाय मिड विकेटमध्ये फक्त आणि फक्त एका सिंगल धावेवरती रोखलं गेलंय सिंगलच्या मदतीनं रणसंख्या इथे जाऊन पोहोचते 6च्या घरात आफ्टर कम्प्लिटेड ऑफ 3 बॉल्स 3 चेंडूचा खेळ षटकातील संपवला गेलाय जिथे आपण गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज प्रसाद सनस याला पाहत आहे मागच्या मॅचमध्ये बॅटिंग खूप चांगली राहिली होती प्रसादच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये मागच्या मॅचमध्ये अफलातून बॅटिंग पाहिली होती आणि त्याच प्रसादला गोलंदाजीच्या मोर्चावरती बोलवलं गेलं 4 षटकांची मॅच आणि 4 षटकामध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये एक डिफेंडेबल स्कोर उभा करण्यासाठी इथून प्रयत्न होणं गरजेचं आहे पॉझिटिव्ह इंटेंटनं खेळवणं गरजेचं आहे यावेळी पहा सन्मान दिला बॉलला सिंगल धावेवरती रोखलं गेलं आणि क्रिकेटमध्ये गरजेचं आहे चांगल्या चेंडूचा सन्मान एक खराब चेंडूचा समाज आणि तंत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे अच्छे का सन्मान करो और बुरे का अपमान करो हे जे काही वाक्य आहे ते क्रिकेटच्या मैदानावरतीही तितकंच लागू होतं चांगला बॉल आला त्याला सन्मान द्या खराब बॉल तुमच्या रडारमध्ये आला त्याच्यावरती आक्रमण करा क्रिकेटचा बेसिक नियम आहे आणि इथे जर आपण पाहिलं तर सन्मान देत असताना 1 धाव संघाच्या टोटलमध्ये ऍड होते रणसंख्या 7 या आकड्यावरती प्रसादचा पुढचा बॉल यावेळी अगदी स्लॉट मध्ये बॉल होता पाठवून दिले आउट ऑफ दी प्लॉट सीमा रेषेच्या बाहेर लांगण बाउंड्री लाईनच्या अगदीच बाहेर सीमा रेषा पलीकडे षटकार सोपनीच्या बॅट मधून आलाय हा एक हवाई हल्ला रडार मध्ये बॉल होता मी उल्लेख केला की स्लॉट मध्ये बॉल आला तर त्याच्यामध्ये तुटून पडा आणि काहीच घडलंय चंद्रकांतच्या बॅट मधून हा अप्रतिम फटका रणसंख्या जी आहे ती रणसंख्या
जाऊन पोहोचते 1-3, 13 या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरा प्रगतीपथावर 1.5 बॉल्स कंप्लीटेड म्हणजे 1.5 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल शिल्लक. प्रसाद ऑन द बॉलिंग एंड. यावेळी संधी आहे लाजवाब कॅच. फलंदाज शेवटच्या बॉलवरती बाद होतोय, माघारी परत विकेटचं पतन. शेवटच्या बॉलवरती संधी निर्माण झाली होती आणि क्रिकेट बद्दल तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल की क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स. निश्चित आणि भरलेला खेळ, संधीचा खेळ म्हणजे क्रिकेट. ज्याच्या वेळी हा खेळ तुम्हाला संधी देईल त्याच्यावेळी त्या संधीला ग्रॅब करणं गरजेचं असतं आणि संधीचं उत्तम उदाहरण आम्ही कुठे पाहिलं असेल तर ते पाहिलं होतं 2022 मध्ये स्पर्धा होती नवी मुंबई प्रीमियर लीग. नवी मुंबईच्या कोपर खेळण्याच्या मैदानावरती ती स्पर्धा झाली होती आणि या स्पर्धेमध्ये जो फायनली संघ ठरला होता जय मल्हार फायटर्स आग्रोळी, या संघामध्ये आयकॉन म्हणून असं आयकॉन खेळाडू खेळण्यासाठी 13 झाले, 13 वरती 3. आणि संधीचा उल्लेख करत असताना पुन्हा आपण चर्चा करत होतो की नवी मुंबई प्रीमियर लीग 2022 थरार जय मल्हार आग्रोळी फायटर्स हा या स्पर्धेचा विनर संघ ठरला होता आणि 13 झाले, 13 आणि या संघामध्ये आयकॉन खेळण्यासाठी रायगडच्या खालापूरचा रजत मुंडे येणार होता, मात्र काही कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत आणि असं आयकॉन म्हणून भिवंडीच्या प्रथमेश ठाकरेला संधी दिली गेली आणि स्पर्धेचा तो मानाचा सिरीज राहिला होता. म्हणून ज्याच्या वेळी क्रिकेटचा खेळ तुम्हाला संधी देईल त्याच्यावेळी तिला ग्रॅब करणं गरजेचं आहे. यावेळी पुन्हा एकदा चांगला फटका आलाय. बॅकफूटला गेले बाई, ट्रान्सफर केला फ्रंट ऑफ द विकेट. पॉईंट रिझनमध्ये बॉलला खेळून काढले. तिथून 2 धावा कंप्लीट झाला की चौकार गेलाय. अंपायरचं सिग्नल शेवटच्या बॉलवरती शाकीशा केली जाते. चर्चा येस अंपायर शेवटच्या बॉलवरती 2 आहेत की चौकार आहे. सलग 3 धावा धावून काढल्यात. सर विनंती आहे जे खेळाडू आहे खेळाडूने कोणत्याही प्रकारे अंपायर्स बरोबरती चर्चा करू नका. आमचे 2 जे ऑफिशियल्स आहेत ते चर्चा करतील आणि आमच्यापर्यंत माहिती पोचवतील की मागच्या बॉलवरती काय नेमकं मैदानामध्ये घडलंय. त्यामुळे कोणत्याही खेळाडूने आमच्या पंचांकडे म्हणजे अंपायर्सकडे कोणत्याही प्रकारची चर्चा करू नका. त्या ठिकाणी दोन्ही अंपायर्स तैनात केले गेले आहेत प्रत्येक मॅचवरती वॉच ठेवण्यासाठी आणि तो जो निर्णय आहे तो निर्णयही आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. येस 3 धावा आहेत. या चेंडूवरती 3 धावा टोटलमध्ये ऍड होतील आणि 3च्या साह्यानं रणसंख्या 16 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 आहे प्रगतीपथावर. पहिल्याच बॉलवरती चौकाराला 3 धावाला माफ करा. स्वप्नीलच्या स्वप्नीलचा उल्लेख केला. यावेळी पुन्हा एकदा बॉलला स्लो केला, मागे ठेवलं आणि मी मगाशीच उल्लेख केला की व्हेरिएशन इज अ मोस्ट डेंजरस वेपन इन अ टेनिस क्रिकेट आणि तेच चित्र पुन्हा एकदा पाहिलं. गतीमध्ये परिवर्तन,
बॅटर सचिन यावेळी थोडीशी बीट झाली, बॅटची फ्लो आहे ती थोडीशी लवकर बॅटची फेस बंद झाली आणि तिथून बॉलची सांगतात. मिड विकेटमध्ये ऑन साईडला पुन्हा एकदा एक सिंगल धावेवरती रोखलं गेलंय. अप्रतिम गोलंदाजी आणि दुसऱ्या बाजूला क्षेत्ररक्षणाची तितकीच साथ कमालीची राहिली गोलंदाजी करणाऱ्या साई समर्थ या संघासाठी. रणसंख्या 17 या आकड्यावरती स्थिर, 3 गडी आतापर्यंत बाद झाले, 2.3 षटकांचा खेळ पहिल्या इनिंग मध्ये संपला. यावेळी 5 स्लॉट मध्ये बॉल होता, हाय अँड हँडसम मॅग्निफिशियंट, सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. रणसंख्या 23 या आकड्यावरती 23 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. या षटकाराने थोडासा वेग धारण केला धावफलकाने, लाजवाब फटका होता, सफल झाले होते. त्याच्यानंतर प्रॉपर कलेक्शन ती बॅटच्या बरोबर मिडलला हा बॉल लागला आणि तिथून एक वेगळी पॉवर जनरेट झाली. बॉल सीमारेषेच्या बाहेर अगदी खूपच लांब. यावेळी दर्पण आहे, प्रेशर आहे. यावेळी मागच्या बॉलवरती षटकार आल्यानंतर यावेळी बाहेर ठेवण्याचा प्रयत्न झाला आणि अंपायर्स आम्हाला इंडिकेट करतायत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 अंमलात आणला गेलाय. वाईट एक एक्स्ट्रा धाव संघाच्या टोटलमध्ये ऍड. रणसंख्या 24 वरती जाऊन पोहोचले. हा बॉल पॅडवरती आदळलाय, तिथून धाव निश्चितपणे कंप्लीट केली गेली. अंपायरचा सिग्नल आपण पाहू शकता, लेग बाईस. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 23 लेग बाईस इंडिकेट करतो आणि तो सिग्नल आपल्यापर्यंत पोहोचवला गेला. एक्स्ट्राच्या माध्यमातून धावफलकामध्ये वाढ होईल. रणसंख्या जाऊन पोहोचली 25च्या घरात. शॉर्टम पूलचा हल्ला चढवण्याचा प्रयत्न झाला, क्षेत्ररक्षण मिड विकेटला तैनात आणि याच चेंडूवरती सचिन याच्या खेळीचा अंत झालाय. फलंदाज बाद. तीन षटकांचा खेळ संपला. बॅटिंग करणारा साईज बॉईजचा संघ जाऊन पोहोचलाय 25 ऑन दी स्कोर कार्ड. शेवटचं षटक आहे. इथे आता धावा येणं गरजेचं आहे, कारण हाणामारीचं निर्वाणीचं अंतिम षटक. सेमीफायनलचा थरार जिंकलात तर फायनल मध्ये, हारलात तर माघारी. त्यामुळे प्रयत्न, लढाई आणि प्रयत्नाची पराकाष्ठा मैदानावरती हाय लेवलचीच असायला हवी. 6 बॉलचा काही शिल्लक राहिला पहिल्या इनिंग मधला. रणसंख्या 25 आकड्यावरती जाऊन पोहोचला. 18 बॉल 25 हे आतापर्यंत एकंदरीत स्कोर कार्ड पाहत आहे. गडी बाद झाले 4. गोलंदाजी ट्रॅकवरती शेवटचं अंतिम आणि स्लॉग ओव्हर षटक हाताळण्यासाठी सिद्धेश यांना आपण पाहत आहे. धनंजय नवीन बॅटर मैदानावरती दाखल झाले. स्वप्नीलच्या बॅटमधून 10 धावा आतापर्यंत आले. 4 बॉलवरती स्ट्रायकिंगला स्वप्नीलला आपण पाहत आहे. 10 या वैयक्तिक धावसंख्येवरती बॅटिंग सुरू आहे मैदानावरती. एकला बॉलला स्लो केलं, बॉलची दिशा बरकटलेली म्हणजे खराब आहे. अवांतर अंपायरच्या सिग्नलला वाईट. एक एक्स्ट्रा रन आणि एक्स्ट्राच्या माध्यमातून 26 धावा. अब तक 26 आतापर्यंत 26 धावा अगदी स्कोर कार्डवरती लावल्या गेल्या बॅटिंग करणाऱ्या साईज बॉईजच्या संघाच्या माध्यमातून. सिद्धेश विकेट पुन्हा एकदा ऍक्शन यावेळी सफल झाले. अगदी बॉलला बॅट वरती घेतला आणि खेचून काढले सीमारेषेच्या बाहेर. लांग लेग सीमारेषा बाहेर आलाय षटकार. काउंटर अटॅक यावेळी काउंटर अटॅक करायला सुरुवात केली बॅटिंग करणाऱ्या साईज बॉईजच्या संघानं. सीमारेषेच्या बाहेर ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहत आहे. सफल झाले, वाईट पूर्णपणे बाहेर आले. स्लो बॉल होता आणि त्याच्यावरती हल्ला चढवला. सरळ बॉलला फेकून दिलं. अगदी प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये 6 धावांसाठी रणसंख्येने आकार प्राप्त केला. धावांचा जो डोंगर आहे तो जाऊन पोहोचलाय 32. पहिल्याच बॉलवरती आक्रमण, पहिल्याच बॉलवरती हल्ला
पलटवार यावेळी सफल झाले, मागे आले, बॅकफुटला वेट ट्रान्सफर केला, बॉलला ठेवून काढले स्वीपर कव्हर रिझन मध्ये, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय आणि या 2च्या साह्यानं रणसंख्या आहे की जाऊन पोहोचते 34 34च्या घरात. ते गरजेचं आहे. मागच्या चेंडूवरती मोठा फटका आल्यानंतर या चेंडूवरती अगदी समजदारीचं क्रिकेट. अगदी क्रिकेट इज नॉट अबाउट पॉवर, क्रिकेट इज अ माइंड गेम. तुम्हाला प्रतिस्पर्धी संघाच्या डोक्याबरोबर ती खेळता आलं पाहिजे. मागच्या चेंडूवरती षटकार आला आणि इथे पुन्हा एकदा त्या झोन मध्ये फटका येतोय. वाईडिश लांगा फोर क्षेत्ररक्षक जोपर्यंत बॉलवरती येईल इथे दुसरा धावेचा कॉल आहे तो सफल झालाय. 2च्या साह्यानं रणसंख्येमध्ये वाढ होते. धावांचा आकडा आहे तो जाऊन पोचतोय 36 36च्या घरात. 36 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवरती लगावतोय बॅटिंग करणारा साईज बॉयचा संघ. जिथे प्रतिस्पर्धी संघाने निश्चितपणे अभ्यास केला होता सचिन यांचा, ते अगदी स्वस्तामध्ये बाद झाले. मात्र दुसऱ्या बाजूला स्वप्नील याचं कौतुक करत अक्षरशः एका किल्ला लढवलाय. तर संपूर्ण मॅच मध्ये 20 धावांचं योगदान आतापर्यंत आपल्या संघासाठी. सोडलं या बॉलला अंपायरचा सिग्नल पहा, नो बॉल इंडिकेट केला गेलाय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 21 नो बॉल इंडिकेट करतो आणि सिग्नल मात्र आपल्यापर्यंत बसवला गेला. नो बॉलच्या माध्यमातून एक एक्स्ट्रा धाव संघाच्या टोटल मध्ये आढळून रस जाऊन पोहोचतील 37 37च्या घरात. 3 मोस्ट टू गो. या शेवटच्या षटकातील अजूनही 3 चेंडूचा काही शिल्लक राहिलाय. बॅटिंग करणारा साईज बॉईज आहे, त्याच्या बरोबरीने गोलंदाजीसाठी समर्थ 11. 2 संघ या पहिल्या सेमीफायनल साठी मैदानावरती इन ऍक्शन. स्लो गेलं होतं बॉलला जरूर. 2 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला. आपण सिग्नल आपण पाहतो 2 मोस्ट गो. बॅकफुटला गेले होते, करायचं होतं बॉलला. अगदी बॅटची जी फेस आहे ती लवकर बंद झाली आणि बॉल मागे निघून गेला. म्हणजेच डॉट बॉलचं सांगता मैदानावरती 3.4 चेंडूचा खेळ आतापर्यंत या षटकातील संपवला गेलाय. गोलंदाज सिद्धेश रायकापूर विकेट पुन्हा एकदा इन ऍक्शन. यावेळी पहा स्लॉट मध्ये बॉल होता, उंची जास्त आहे, लांबी या बॉलवरती मिळेल का? पण लांबी नाही मिळणार. लाजवाब जजमेंट. फलंदाज बाद. शेवटचा बॉल शिल्लक. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झाले. शेवटच्या बॉलवरती कहीं पे निगाही कहीं पे निशाणा. म्हणजे आय अँड कॉर्डिनेशन मध्ये कोणत्या प्रकारचा तालमेल नव्हता. डॉट बॉल आलाय म्हणजे पहिल्या इनिंगचा खेळ आता संपवला गेलाय. आफ्टर कम्प्लिटेड ऑफ फर्स्ट ओव्हर रणसंख्या 37. 37 धावा स्कोर कार्डवरती येणारे 24 बॉल आणि टार्गेट सेट केलं गेलंय 38 38 धावांचं. 24 मध्ये 38 टार्गेट या पहिल्या उपांत्य फेरीच्या मॅच मध्ये. या धावा चेस होतील, डिफेन्स होतील, कोणता संघ फायनल मध्ये धडक मारेल म्हणजेच प्रवास खरी करेल. साईज बॉईज की साईज समर्थ 11. 24 मध्ये 37 धावा चेस होतील की डिफेन्स होतील या पाहण्या अगोदर आपण घेऊया छोटीशी विश्रांती.
धावा स्कोर कार्ड मध्ये उभारल्या 24 हे टार्गेट आहे 24 and 38 हे इक्वेशन त्या सेमीफायनल 1 मध्ये 24 मध्ये 38 धावा चेस होतील डिफेन्स होतील हे पाहणं तितकंच रोमांचक राहणार आहे कारण तो संघ जिंकेल तो या स्पर्धेच्या ग्रँड फिनाले मध्ये म्हणजेच फायनल मध्ये दाखवलोय अरे त्यांना जाऊ द्या ना तुम्ही खेळा ना पहिला बॉलवरती स्ट्रॉंग अपील आणि फलंदाज क्रमांक पहिला बाद होतोय माघारी परतोय महत्वाचा गडी बाद विकेटचं पतन सामन्याला जाऊ दे सामन्याला 38 पहिल्या चेंडूवरती एक महत्वाचा गडी माघारी परतला नवीन बॅटर समीर सालुंके एंटर इनटू द ग्राउंड म्हणजे मैदानावरती इन ॲट क्रमांक 3 वरती दाखल झाले बॅटर आहे समीर सालुंके पहिला बॉल पाहिला तर थोडंसं बाहेर होता ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला जरूर बॅटची एज आणि या महत्वाचा खेळाडू अगदी स्वस्तामध्ये पहिल्याच बॉलवरती बाद झाला सचिन तोरसे गोलंदाजी ट्रॅकवरती पहिल्या चेंडूवरती गडी बाद दुसऱ्या बॉलवरती खूप चांगला फटका इंटू द गॅप बिटवीन द गॅप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर बॉलला पाठवून दिला 4 धावांसाठी चार धावेने संघाचं खातं उघडलं गेलंय ऑफ साईडला खूप चांगला फटका आला यावेळी मिस केलाय मागच्या बॉलवरती वार या बॉलवरती होईल का डॉट बॉल निश्चितपणे आलाय कभी तेरी कभी मेरी असं काहीसं चित्र मैदानावरती सुरू आहे पहिल्या बॉलवरती सचिन यांचा डॉट बॉल दुसऱ्या चेंडूवरती पहिल्या चेंडूवरती विकेट आली माफ करा दुसऱ्या बॉलवरती समीरच्या बॅटमधून हल्ला त्याच्यानंतर पुन्हा एकदा समीरला शांत ठेवलं तिसऱ्या बॉलवरती फ्लाईट दिली बॉलला इथे आणखी एक स्लोवर बॉल थोडंसं नाही तर खूप जास्त स्लो केल्या बॉलला फ्लाईट दिली होती थोडंसं पुढे ठेवलं बॅटरनं वेट केलं आणि अगेन्स्ट टर्न अगेन्स्ट लाईन आउट साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला आणि बॅटची फेस आहे ती लवकर क्लोज झाली आणि इथे आणखी एक बॉल मैदानावरती सचिन यांच्या माध्यमातून डॉट डिलिव्हर झाला 4 चेंडूचा खेळ संपला रडसके 4 आकड्यावरती अकुटप्पाचा बॉल होता ऑन साईडला बॅटमॅन स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक या बॉलसाठी तैनात फक्त एका धावेवरती रोखलं गेलंय म्हणजे एक धाव आले आणि एका धावेनं रणसंख्येमध्ये बरोबर धावांचा आकडा जाऊन पोहोचतोय 5च्या घरात 5 लॉस ऑफ 1 विकेट 38 38 धावांचा पाटलाच मैदानावरती आपण पाहत आहे बॅटिंग करत असताना साई समर्थ 11 या संघाला तर गोलंदाजी ट्रॅकवरती साईस भाई या संघाचा संघ मालक आहेत सचिन शेवटच्या बॉलवरती फाईट दिली खूप चांगला फटका एलिमेंट खूप चांगला केला मनगटाचा खूप चांगला वापर केला पॉईंटला क्षेत्ररक्षक बॉलसाठी तैनात एक सिंगल धावे बॉलवरती कंप्लीट झाले आणि रणसंख्या जर आपण पाहिली तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय रन बॉल इक्वेशन 6 धावा स्कोर कार्डवरती आणि एक महत्वाचा गडी या षटकामध्ये बाद 18 मध्ये 32 इक्वेशन मॅच मध्ये शिल्लक राहिलंय येणारे 18 चेंडू करायचे आहेत 32 धावा 18 and 32 आता जिंकण्यासाठी या दोन्ही संघाने
दोन्ही संघाच्या बाजूने मी म्हणेल की प्रयत्न तितके ताकदीचे होणार. धाडस, हिंमत हे सर्व काही गोष्टी मैदानावरती सादर कराव्या लागतील. धाडस दाखवावं लागेल, हिंमत करावी लागेल. कारण धाडस करणारे कधी घाबरत नाहीत, घाबरणारे कधी धाडस करत नाहीत. इथे ज्याच्यामध्ये हिंमत आहे त्यालाच किंमत आहे. आणि हिंमत आणि धाडस आता येणाऱ्या 18 बॉलवरती कोणता संघ मैदानावरती दाखवेल याच्यावरती बरंच काही निर्भर असेल. कारण पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6 धावा बनवल्या गेल्या बॅटिंग करणाऱ्या साई समर्थ 11 संघाकडून. 18 मध्ये 32 इक्वेशन शिल्लक. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहत आहे. षटक क्रमांक 2 मध्ये उमेश यांना पाचारण केलं गेलंय. स्ट्राईक एंडला प्रसाद आहे. ज्या प्रसादचा मागच्या मॅचमध्ये खूप चांगला खेळ पाहिला. या मॅचमध्ये स्ट्राईक स्वतःकडे जास्त ठेवू शकले नाहीत. एका चेंडूवरती 1 या वैयक्तिक धावसंख्येमध्ये आतापर्यंत बॅटिंग सुरू आहे. 18 मध्ये 32 इक्वेशन आहे. आणि मागच्या मॅचचा हिरो आहे प्रसाद, त्याला आपण स्ट्राईक एंडला पाहत आहे. साई समर्थ बॉईज या संघाचा. दुसऱ्या षटकाचा पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती शॉर्ट आर्म पुलचा हल्ला. चेंडू सीमा रेषा बाहेर अगदी चौकारासाठी निघून गेलाय. 4 धावा. पहिल्या चेंडूमध्ये आक्रमण केलंय. मी उल्लेख केला की मागच्या मॅचचा हिरो आहे. मागच्या मॅच मध्ये अप्रतिम बॅटिंग प्रसादची आपण पाहिली होती राऊंड नंबर 2 मध्ये. आता इथेही तो फॉर्म टू रिदम आता कंटिन्यू करतोय. पहिल्या चेंडूमध्ये सिंगल धाव मागच्या ओव्हरमध्ये. इथे जसा बॉल त्याच्या रडारमध्ये आला, बॉलला फ्लिक केलं, मनगडांचा खूप चांगला वापर केला, पॉवर जनरेट केली आणि बॉलला सरळ पाठवून दिला मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी रणसंख्या 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. राईट हॅमवर द विकेट उमेश यावेळी फ्रंट ऑफ द विकेट बॅकवर्ड पॉइंटमध्ये क्षेत्ररक्षक बॉलसाठी तैनात आहे. एक सिंगल धाव येईल. सिंगलनं स्ट्राईक रोटेट केली जाते आणि रणसंख्या जर आपण पाहिलं तर धावाचा आकडा इथं जाऊन पोहोचतो. डबल 1 लॉस ऑफ 1 विकेट. अकरा धावा ऑफ द स्कोर कार्ड. यावेळी स्ट्राईक रोटेट झाले. यावेळी सफल झाले होते बॅटर आणि सफली फटका. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर फरार. आणखी एक धमाका बिग ब्लास्ट षटकार. इथे मोठा फटका आला. रणसंख्या 17 या आकड्यावरती. बिग ब्लास्ट बॅटर समीरच्या बॅटमधून अप्रति हल्ला. आता दोन्ही बाजूनं मी म्हणेल की धुलाई सुरू झाली. दोन्ही बाजूनं बॅटर एकावरती एक आक्रमक फटके खेळत आहेत. एक तरफ कुवा, दुसरी तरफ खाई और दोनों तरफ से हो रही मिठाई या मॅच मध्ये. ऑफ साईडला पुन्हा एकदा फटका आला. वाईडिश लांगण झोन मध्ये. सिंगलला डबल मध्ये नाही कन्वर्ट केलं जाणार. चांगलं कॉलिंग आहे. अगदी योग्य वेळेला यावेळी थांबवलं. रणसंख्या 18 या आकड्यावरती. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 4 चेंडूचा खेळ कंप्लीट. रणसंख्या 1-8. 18 या आकड्यावरती. यावेळी पहा अगदी बैठक फटका सजवण्याचा प्रयत्न झाला होता निश्चित. गुडघे टेकवले खाली. पुढचा पायावरती बसले होते. ऑन साईडला बॅटचा जो फुल्लो आहे तो बॉलचा रीच पर्यंत पोहोचू शकला नाही. आणि आणखी एक जो बॉल आहे तो मैदानावरती डॉक्टरच्या माध्यमातून डिलिव्हर झालाय. 5 चेंडूचा खेळ संपलाय. रणसंख्या 18 या आकड्यावरती. 38 38 धावांचा पाठलाग सुरू आहे. म्हणजे इथून 20 धावांची गरज उरली या मॅच मध्ये. 13 मध्ये 20. सोडलं या बॉलला. अंपरचं सिग्नल आपण पाहू शकता. आपल्यापर्यंत इंडिकेट केला गेलाय. कांबळे सर आहेत त्या ठिकाणी आणि आम्हाला सांगता येतं आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 अंमलात आणला गेला. वाईटच्या माध्यमातून एक एक्स्ट्रा रन संघाच्या टीममध्ये आहे. धावसंख्येचा जो आकडा आहे तो जाऊन पोहोचतोय 19च्या घरात. आतापर्यंत 19 धावा स्कोरकार्डवरती लगावल्या गेल्या. उमेश गोलंदाजी ट्रॅकवरती 5 चेंडू फेकून झालेत. आतापर्यंत धावा या षटकामध्ये खर्च केल्या तब्बल 13. अब तक 13. आणखी एक स्लोवर बॉल. 5ची एज. तिथून जोपर्यंत बॉलला कॅरी करतील
फक्त आणि फक्त एका धाबेवरती रोखलं गेलंय. 20 धावा स्कोर कार्डवरती लगावल्या. 2 षटकांचं या ठिकाणी संपवला गेला. येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 मध्ये मॅच जिंकण्यासाठी गरज आहे 18 धावांची. 12 मध्ये 18चं इक्वेशन आहे. 12 मध्ये 18 करायचे आहेत. कोणता संघ जिंकेल? आपण 9च्या सरासरीचा विचार केला तर 9च्या सरासरीला तर बॅटिंग करायच्या बॅटिंग करणाऱ्या संघाला. कारण 9चं आपण जर गणित मांडलं तर 9 बरोबर 9 9 18 होतात आणि 9च्या इक्वेशननं मॅचमध्ये बॅटिंग होईल का? बॅटिंग करणाऱ्या साई समर्थ 11 या संघाकडून महत्वाचं षटक आहे. या षटकामध्ये जर धावा रोखल्या गेल्या तर इथून मॅचमध्ये उलट पेरवली. इथे जर धावा आल्या तर बॅटिंग करणारा साई समर्थ 11चा संघ आणखी एका सुयोग्य स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आता क्रिकेटचा खेळ सरतरमध्ये क्रिकेटला जागा नाही आणि सरतर शिवाय क्रिकेटचा खेळ नाही. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स. ज्याच्या वेळी तुम्हाला संधी मिळेल त्याच्या वेळी त्या संधीला ग्रॅब करणं हे तितकंच महत्वाचं आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज स्वप्नील आले. 12 मध्ये 18चे समीकरण या मॅचमध्ये शिल्लक राहिले. 12 मध्ये 18 करायचे आहेत. जिंकण्यासाठी आता मैदानावरती बरंच काही करावं लागेल. घायल तो या हर कोई परिंद आहे मगर जो उड़ रहा है वही जिंदा है. म्हणजे आव्हान जिवंत ठेवण्यासाठी बॉलवरती एक पॉझिटिव्ह इंटेंट मैदानावरती सादर होणे तितकंच गरजेचं आहे. 12 मध्ये 18चं इक्वेशन. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा हलकासा बदलाव. ऑफ साईडला आपण पाहू शकता पॉईंट त्याच्याबरोबर एक्स्ट्रा कव्हर. अंगा क्षेत्ररक्षण पहिल्याच बॉलवरती हवाई हल्ला. 1 बाउंड चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. 4 धावांसाठी चौकार. अकरा मध्ये 14ची गरज आहे. 11 मध्ये 14ची गरज आहे. तुम्हाला बॉलिंग चांगली करणं गरजेचं आहे कारण क्रिकेटचा खेळ आणि माणसाची वेळ या दोन्ही गोष्टी बदलायला जास्त वेळ लागत नाही. तिथे तुमचे प्रयत्न फार मॅटर करतात आणि मैदानावरती पहिल्या चेंडूवरती बॅटर वाटमधून एक लाजवाब फटका पाहिला. तर 11 मध्ये 14 धावा करायच्या. मागचा मॅच आहे. मागचा हिरो आहे प्रसाद. त्याला रोखण्यासाठी आता स्वप्नील कशा पद्धतीने गोलंदाजी करेल या पार्टनरशिपला खिंडार लगावणं गरजेचं आहे. इथून एखादा गडी एखादी ब्रेक थ्रू हे मॅच मध्ये फार गरजेची स्थिती झालेली आहे. यावेळी आणखी एक फटका स्लॉट मध्ये होता. टप्प्यात आला आणि कार्यक्रम केला. बॉलला पाठवून दिलं. धाव कॉर्नरच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. दहा 8चं इक्वेशन आहे. 10 मध्ये 8 कोण लावेल कोणाची वाट आता या मॅच मध्ये आपण पाहणार आहोत. कारण 10 चेंडू शिल्लक धावा करायच्या. 8 एका बाजूला साईज बॉईज आणि त्यांच्या विपक्ष साई समर्थ 11 असे 2 तगडे संघ एकामेकासमोर उभे राहिले मॅचसाठी. सोबरीचा नेक्स्ट बॉल. खराब गोलंदाजी. पुन्हा एकदा अकुटप्याचा बॉलमध्ये ताकद होती आणि सीमारेषा बाहेरी बॉल राबत झालाय. आणखी एक बिग धमाका चौकार. 9 मध्ये 4चं इक्वेशन आहे. मॅच कुठे होते आणि आता कुठे येऊन थांबले. मी सुरुवातीलाच उल्लेख केला की क्रिकेटचा खेळ आणि माणसाची वेळ या दोन्ही गोष्टी बदलायला जास्त वेळ लागत नाही. इथे तुमचे प्रयत्न फार मॅटर करतात आणि अशा पद्धतीने प्रसन्न आतापर्यंत अफलातून बॅटिंग केली. क्लासिकल बॅटिंग आहे. हेलिकॉप्टर उडवलाय. लागोपाठ क्षेत्ररक्षण तैनात. बॉल सीमारेषेच्या बाहेर फरार. आणखी एक चौकार आणि फायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ आहे. त्या पहिल्या संघाचं नाव आहे साई समर्थ 11 एंटर्ड इनटू दी फायनल. आपण सर्वजण पाहताय महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित आणि स्वर्गीय श्रीकांत ठाकरे साहेब पुरस्कृत कामगार नगर प्रीमियर लीग 6चा हा करार आणि या स्पर्धेचा पहिला फायनली संघ आहे ज्या संघानं
फायनल मध्ये प्रवेश निश्चित केला. त्या संघाचं नाव आहे साई समर्थ 11.